पुणे वेळाच गाडी. बरेच दिवस गाडी बंद होती ना, शिमग्याच्या टाइम अगोदर आणलेली गाडी, तिथनं उभीच आहे. येऊ नंतर फेरी मारायला. सूर्य बघ कसला भारी वाटतं एकदम. दिसला असं झाला तर किती चांगला वाटतं. चढू पण दिली आपल्याला. चढू ते घेऊन दिलं नव्हतं आपल्या मच्छीवाले. एक नंबर असा बेत झालेला आहे. मांदेली फ्राय करून झालेत, खुसखुशीत कुरकुरीत, जबरदस्त असा भन्नाट बेत झालेला आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलेलो आज, संध्याकाळची वेळ आता. आजच पोचलो आणि आम्ही आराम केला जरा. नंतर वर्षाने मी चाललो आहे. कुठे चाललो आहे आपण येतोय बाजारात जाऊन संध्याकाळचं बाजारपेठ करून येऊ. बघूया काय आहे काय तिकडे बाजारात. काय म्हणजे आमच्याकडे जवळ बाजारपेठ तसे आहेत अजून, केळशी आणि वगैरे, पेशवी आहे आणि एक देवार आहे. तर आता आम्ही देवारच चालले. बघूया संध्याकाळचं जरा फेरपटका पण होईल. आणि गाडी आपली महिनाभर इकडेच आहे उभी, तिला जरा चालूया, बघूया कशी चालते. आणि ती न्यायची आहे आम्हाला. जरा इकडचं राऊंड फिरू जरा. हां, संध्याकाळी जरा आता वाजले 5:15 वगैरे. हां, आम्हीच विक्रीला चवळी घेतो ना, तर यावेळेस आम्ही गावातनं चवळी घेणार आहोत. तुम्हाला आम्ही अपडेट देऊ. नाही कोण नाही घरी, परत गेले शेतावर. हे बघा इकडे चवळी काढायचा सध्या सीझन सुरू आहे. आम्ही तुम्हाला चवळी विकतो ना, तर गावावरनं अशी येत असते इकडे वर चवळी शिकलेली. ते कडवे पावटे, कडवेवाल, हे गावठी चवळी आहेत. नंदायला बोललो दे मला आता जाताना, आम्ही घेणार आहोत. मस्त चवळी आहे. तर चला, तुम्हाला चवळी मिळेल, अपडेट देऊ आम्ही. पहिले गाडी चालू करूया. अजयचा पोपट मोठा झाला. हे अजय आलो फेरफटका. जरा ही गाडी बरेच दिवस बंद होती ना. हो चला उतारे गोंधळ मांडीला. बरेच दिवस गाडी बंद होती ना, शिमग्याच्या टाइम अगोदर आणलेली गाडी, तिथनं उभीच आहे. हां, लग्नाला तेव्हा आज पक्कून मी नाही आलो, तिथनं गाडी इथंच आहे. तू स्प्रे घेतला होता आज? हवा खूप सुटले रे, वारा जबरदस्त सुटला आहे. खलाटी बा अजून आहे. सकाळची पारू पडते ना, आता पालवी धरत असेल परत. बापरे, अरे हा कलबाचा आंबा आहे, गेल्या वर्षी नव्हता आला. किती आलाय बघ तिकडे पूर्ण. आणि गाव आहे आमच्या एका साईडला. If I wrote you a song, if I got every word perfectly weighted on a thin piece of paper, would it make any difference? Would it change for the better? किसगर फाटा पाठी गेला आमच्या गावी. तो मुंगूस बघ गेला खाली. बाबा बाबा इकडे कोकणीत बघ. हा इथून गेला खाली, आत्ताच जस्ट गेला खाली. जरा चांगला वाटतं आहे रस्त्यावरनं, चांगला झाला रस्ता. बऱ्याच दिवसांनी बुलेट गाडी जरा चालवायला चांगलं वाटतंय. नाही तर रस्ता किती चांगला असला तर किती चांगला वाटतं. पण हाच रस्ता पुढे जाऊन किती खराब आहे, त्याच्यावरती पण जरा लक्ष दिलं पाहिजे. हा किती 2 वर्ष असंच होता खरबडीत, असं झाला तर किती चांगला वाटतं. If I wrote you a song, if I got every word पूर्ण खराब रस्ता आहे. अर्धा पॅच पूर्ण खराब, केळशी फाट्यापर्यंत तसाच आहे. Would it make any difference? Would it change for the better if I wrote you a poem? उद्या चाललीत घरी. ते आहे केळशी फाटा. इथे जरा जिओची रेंज पकडते. हे डंपर बघ कसे वाघासारखे धावत. गावाला लय बेकार सीन आहे. हे डंपर आहे ना, लय बेकार. हां, लोड ओव्हरलोड असतं त्यांचा. आम्ही पोचतोय देवारेमध्ये. देवारे शांत आहे. या टायमाला कोणच नाही. आपण ह्या माहिती आहे, आपण मामीच्या घराच्या टायमाला इथे यायचो संध्याकाळचा. हां, कडप्पा न्यायला यायचो इकडे. पहिला जाऊन वरती त्यांच्याकडे नाश्ता करूया. सकाळचा मला वाटतं संध्याकाळचा नसेल त्यांच्याकडे. काय नाही काही नाही. संपला काय. मांदेली चांगले आहेत, फ्रेश आहेत. 100चा वाटा फ्राय करायला होते. फ्राय करूया, थोडा रस्सा करूया. आज आम्ही घेतलेली थोडी, पण ती कमी घेतलेली. इकडे असतात दररोज, इकडे 3-4 जणी बसतात, पण सध्या मच्छी कमी आहे ना.
म्हणजे काय दुसरं घ्यायचं तेल पाणी आहे, कांदे बटाटे, घरचं साहित्य काय, दूध घेऊ इथे. बाजारपेठ या टायमाला पूर्ण आहे ना, पूर्ण शांत शांत असतं या टायमाला, कोण नसतं. मंगळवारचं तुम्ही आल ना इकडे, मच्छीचा बाजार असतो. आम्ही मागच्या वेळेस शूट केलेला बघा इकडे, ड्रायफिश मार्केट. आता संध्याकाळची वेळ वाजलेत 6 बरोबर. 6 वाजता आम्ही आलो तर देवाऱ्यातलं वातावरण बघा. गावाकडची मंडळी असेल त्यांना देवारे बाजारपेठ दिसते, आजूबाजूची मंडळी कोण असेल तर बघून घ्या. आणि नायनात ना मग अशी मोठमोठे हे आहेत ना, लॉऱ्या सुटल्या बघा, एवढ्या हेवी आहेत. अजून पाठवून 2 आहेत. माल काय आहे तर माहिती नाही, माल सप्लाय होतं काहीतरी. इकडे आम्ही दूध घ्यायला आलो. बोके आहेत मोठे मोठे. ए बोक्या, थंडा नको तुला काय ह्यातला? नमस्कार. काय होतं रे, बघितलं नाही? आम्हाला खायचा आहे वडापाव. वरती तिकडे मांडवकरांचा वडापाव आहे, पण तो आता संध्याकाळचा बंद असतो बहुतेक. तर मग इकडेच एक वडापाव आहे, त्यांच्याकडे जावं आपण. तिथे चायनीज पण सुरू झालं वाटतं, चायनीज भेळ काहीतरी आहे सुरू. बस वडापावची ऑर्डर देऊया, बाजार घेऊन जाऊया. आल्यासारखं काहीतरी बाजार होतो आहे. आम्हाला काजूचा पण बघायचं आहे, सुका काजू बघूया. एक फॅक्टरी आहे आमची, मिलिंद भाऊंच्या इकडे जायचं होतं, पण ते मला वाटतं लेट होईल. आता काजू ह्या टायमाला ओला काजूचं झाली अरेंजमेंट, सुका काजूचं जरा बघायचं आहे आम्हाला. आजीला भेटून येऊया. आजीला वेळ भेटून. वडापाव गरम आहे ना? गरम आहे गावचा वडापाव. असं आहे का अजून पार्सल? आणि चाय द्या. One for you. गावाकडचा बाजारातला वडापाव या चाय प्यायला. वडापाव झाला मस्त, चहा घ्यायचा कडकमध्ये. आणि काय घ्यायचं, केळी घ्यायची आपल्याला. Tell me you're the one for me now. 'Cause what am I supposed to do? If you are not the one for me, then tell me now what I could do. Tell me you're the one for me now. I pray that you believe it too. पुणे वेळाच गाडी, पुण्यात नाही ते. चला मस्त नाश्ता झाला आहे, इथून जाऊया आता. आमचा गॅस सिलेंडर संपला आहे, तो पण बुक करायचा आहे. 2 दिवसात आला तर बरं नाही तर नंदा इकडे ठेवून जायला लागेल आम्हाला. गाडी क्लीन करायची होती. इथे मस्त वॉशिंग सेंटर पण आहे, बघूया का इथं देऊया का, नाही तर उद्याला फेरी मारतो, नाही तर मुंबईला जाऊन करायला लागेल. जास्त पिकलीत काय ह्यातली द्या, 6 असे सेपरेट द्या, 2 करून. काका गेले कुठे? घरी गेले. मिरच्या खायच्या आहेत? होत्या घरी मिरच्या. घे थोड्या, मस्त फ्राय करायला होते. करून द्या, मध्ये कापून द्या. आणि आलं आलं एवढं होतं. आलं ते थोडा, आणि मिरच्या ते थोड्या. कोथिंबीर वगैरे नको ना? आणलंय थोडं सामान तसं मुंबईत ना, आणले. राहायला गेलेलं सामान मग घ्यायला लागतं इकडं. ए बटर बिटर बघा चायमध्ये मस्त. बटर पाहिजे का तुला? बटरा असायची आई भरून ठेवायची बटरच्या चायशी खायला. येऊ नंतर फेरी मारायला. सूर्य बघ कसला भारी वाटतं एकदम, दिसला सूर्य बघा. संध्याकाळचा मस्त वाटतंय, सूर्यास्त जायच्या अगोदर. बाजारातनं सामान वगैरे देतात लोक. चला आम्ही निघतो आता. देवाऱ्यातनं बाजार केला. जाताना आमचे नातेवाईक भेटतील मध्ये, त्यांच्या घरी जायचं बेत असा होतोय. आज झाला तर करू, नाही तर लेट झाला तर मग उद्या करू. गावाला जरा फेरफटका मारून आला असं बाजारात, नक्की मस्त वाटतं पण ना, रिलॅक्स वाटतं जरा. संध्याकाळचं सनसेट इकडे बघायला लय भारी वाटतं. पुढे गेलो ना, एक पॉईंट आहे, तिथून असं वाटतं की आपला रस्ता पूर्ण डायरेक्ट असा समुद्राच्या खाडीमध्ये जातो की काय असं वाटतं. तिथे पुढे बदल दाखवतो. असं रड असं वाटतं की ना, रस्ता डायरेक्ट खाडीमध्ये चालला आहे, नदीमध्ये. सावित्री नदीचं पात्र आहे समोर.
असं वाटतं समोरच चाललंय. इथून टर्न आहे. आपण इथला व्ह्यू भारी वाटतं. इथून पूर्ण नदीचं पात्र दिसतं इथून. संध्याकाळचा नजारा एकदम भारी आहे तिकडे. पावसामध्ये पण किती भारी वाटतं तिकडे. मस्त गारगार हवा लागते. एक नंबर हवा लागते इकडे. आणि समोर असा सूर्यास्त होता ना, छान व्ह्यू वाटतं. एक नंबर व्ह्यू वाटतंय बघ ना, कसला भारी वाटतंय. त्या साईडला बघताय इकडे आहे केरळी गाव. खूप सुंदर गाव आहे. पावसामध्ये वगैरे व्हिजिट करू आपण. घरी आलो, जवळजवळ अर्धा पाऊण तास जास्त गेला. जावडीत जायला मला उशीर झाला म्हणून आम्ही कॅन्सल केलं ते प्लॅन, कारण की 7 वाजता आले होते आणि काळोख पडत होता. मग आम्ही म्हटलं तर बरं घरी पोचूया, उशिरापर्यंत थांबूया नको. आणि वर्षा बसली डायरेक्ट कामाला. काम कुठलं आहे? मच्छी. काय मच्छी आणलंय? 2 माणसं एवढी मच्छी खाणार काय तुम्ही? नाही, उद्याला होईल ना आपलं. सध्या पार्टनर आहेत आपले, ते आपल्या इकडे आहेत. ते आपल्याला सपोर्टला सडू पण दिली आपल्याला. चढू ते येऊन दिलं होतं आपल्या मच्छीवाले. एक नंबर मच्छी असते गावाला. चवच भारी येते मच्छीची नाही. सुपर. धुते आधी पहिली, म्हणजे धुली 3-4 वेळा. खवलं पूर्ण काढली. आता हे शेवटचं पाण्यातनं काढून घेते आता. आंब्याच्या कैरी टाक त्यामध्ये मस्त. थोडीशी फ्राय पण करते, आपल्याला थोडकी करते. दोघांना भरपूर होईल ती. आमच्या शेजारी काकी आहेत ना, त्यांच्याकडे आंब्याची उसळीचं काम चालू होतं. मग त्यांनी आम्हाला 2 कैऱ्या दिल्या मस्त. आता सध्या अजून बाटाला नाही आंबा, म्हणजे कोवळी कोय आहे. त्यासाठी आम्हाला गावाला सध्या उसरी करायचं सीझन आहे. आम्ही आता जर थांबलो असतं ना तर मस्त आम्ही पण रानात जाऊन मस्त आंब्याची आमसूल केलं असते. म्हणजे कोवळ्या आहे का आणि चांगला भरीव आहे. आता या टायमाला मच्छी त्याच्यामध्ये गावाला सर्रास सगळ्यांच्या घरी मीठ लावून मस्त ना, मीठ मसाला लावून कैरी तोंडाला पाणी सुटलं. तर असे लाईफ मस्त आहे आता सध्या. दोघं येतात निवांत, दगदगने काय नाही. असं काय पाहिजे टाइम स्वतःसाठी पण कधीतरी. पण असं कधी नाही लाईफ जगायला मिळाली आम्हाला. कधीच नाही. लग्न झाल्यापासून नेक्स्ट इयरपासून सुरुवात. प्रांजू होती 5 वर्ष लहान, नंतर प्रज्ञू 5 वर्ष. 10 वर्ष अशीच गेली लग्नात. जॉईंट फॅमिली होती. हां, एकत्रच होते. सेपरेट राहिलोय, प्रायव्हसी आहे, निवांत आम्ही फिरतोय, आमची लाईफ एन्जॉय करतोय. असं कधीच नाही केलं. आणि आम्ही सगळ्यांना घेऊन होतो आपण, कुठे जरी फिरायला गेलो तरी सगळ्यांनाच न्यायचो. हां, असं कधीच नाही दोघंच गेले. आणि गावाला येताना जाताना सोबतच यायचो अजून पण. आता आम्ही करतोय. हां, येतोय कधी गावी. मोठे झाले, हां, राहतात आता आजीजवळ. म्हटलं जाऊया जरा खरा, आपल्याला पण आनंद घ्यायला पाहिजे ना कधीतरी. गरजेचं आहे. कांदा हा गावठी भात आहे ना आपला. मला थोडी जास्त करायचं वरती पोळू दे व्यवस्थित. मीठ घातलं अंदाजाने. फायनली ॲड केलेत मांदेली. हे थोडेसे जास्त पण रस्सा नाही करणार आहे, एकदम पण रस्सा करायचा, मग तो पातळ होऊन जाईल. मांदेली फ्राय करायला घेतलीत, परत त्यांनी मॅरिनेशन करून दिले होते. ते तळून घेतो मी. असे मस्त खुशखुशीत तांदळाच्या पिठामध्ये आम्हाला एक वेळ पुरतील असे मांदेली फ्राय करून घेतो. एक नंबर असा बेत झालेला आहे. मांदेली फ्राय करून झालेत, खुशखुशीत कुरकुरीत जबरदस्त असा भन्नाट बेत झालेला आहे. एकदम क्रंची झालेले आहेत बघा. एक एक उचला. आता जेवताना कोण व्हिडिओ बघतोय तोंडाला पाणी सुटलं असेल, बघूनच 2 घास सरळ जातील. एक एक उचला. चला आता आम्ही जेवायला बसतोय. रात्रीच्या जेवणामध्ये मच्छीचं कालवण आणि फ्राय मस्तपैकी आम्ही स्टार्टरला खाल्लेलं आहे. आता पण जेवताना थोडासा खाऊया. आणि रस्सा मस्त झाला आहे. आज भाकऱ्या नाही केल्यात आम्ही, चपाती नाही केल्यात. त्याच्यासोबत मस्त लागतं एकदम. आंबा एकदम मस्त शिजला एकदम. त्यामध्ये एक नंबर असा फिश करी झालेला आहे. आपला मसाला तुम्हाला हवा असेल तर आम्हाला मेसेज करा, आम्ही घरपोच देऊ. सध्या भरपूर साऱ्या ऑर्डर येत आहेत मसाल्यांच्या आणि आमचं शॉप चालू आहे. तुम्हाला घरपोच मिळून जाईल. नंबरवरती मेसेज करा, एन्क्वायरी करा, मिळून जाईल. या जेवायला. अशा वरण केलं आहे आणि फ्लावर वाटाण्याची भाजी मटारची, सोबत मच्छी फ्राय, आंबट आंबट आणि मस्त एकदम फ्लेवरफुल. एक नंबर असा बेत झालेला आहे. गावी आलो की जेवणाचं एकदम मेजवानीच असते. मध्ये कुत्रा भुकत होता माहिती. हां, आम्ही इथे येताना जावड्याच्या अगोदर कुत्रा पाठी लागलेला. डेंजर तो असेल, तो शूट नाही केला आम्ही. लय डेंजर. पाठीच लागला म्हणजे पुन्हा
बुलेटच्या पाठी पाठी येत होतं एकदम. त्या बुलेटच्या आवाजामुळेच होता तो. तर चला मंडळी, आता हा व्हिडिओ संपवतो. इकडे आमचा हा प्रवास तुम्हाला गावचा बाजारपेठ दाखवलेला आहे. ओव्हरऑल संध्याकाळचा नजारा तुम्हाला दाखवलेला आहे. गावाला आलं तर जरा मस्त 2 दिवस रिलॅक्स राहूया, एन्जॉय करूया, नंतर गावी परत मुंबईत जाऊया आणि इकडची कामाची पेंटिंग करूया. तर आता उद्याला आम्ही आहोत अजून. हो. बघूया उद्याचं काय प्लॅन होतं ते. इंटरेस्टिंग काही ना काही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या वेळेस तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर. बाय बाय.